प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात सगळ्यांना सलाम. मी अंबादास मित्रे. आजचा विषय, पृथ्वी फिरतो का? पृथ्वी फिरत आहे का? पृथ्वी फिरल्याने दिवस, काळ, रात्र, ऋतू, वर्ष आपल्याला कळते का? सूर्य, चंद्र, नक्षत्र, तारे फिरल्यावर दिवस, रात्र, ऋतू, काळ आपल्याला वर्ष कळते का? आज आपण पाहू. पृथ्वी फिरतो का नाही हा पवित्र शास्त्र देवाचे वचनामध्ये आपण पाहू. उत्पत्ती पहिला अध्यायामध्ये सांगितलेले देवाचे वचन. उत्पत्ती पहिला अध्याय 6, 7, 8 आणि 9, 10 या पवित्र शास्त्र देवाचे वचन काय सांगतो आपण पाहिलं तर आपल्याला कळते की पृथ्वीचा विषय. मग देव बोलला, जलाच्या मध्यभागी अंतराळ हो व ते जलास दुभागणारे हो, असे देवाने अंतराळ केले आणि अंतराळ खालचे व वरचे जलाशी वेगळे केले आणि तसे झाले. देवाने अंतराळात आकाश म्हटले आणि संध्याकाळ झाला व सकाळ झाली हा दुसरा दिवस. मग देव बोलला, आकाश खालचे जलाच्या एक ठिकाणी संचय होवो, कोरडी जमीन दृष्टीशी पडो. आणि तसे झाले. देवाने कोरडे जमिनीशी भूमी म्हटले व जलाच्या संचयाशी समुद्र म्हटले. देवाने पाहिले की चांगले आहे. प्रियानो, इथं उत्पत्तीच्या या वचना पवित्र शास्त्र या वचनामध्ये काय सांगत आहे? आकाश कालचे जलाशी एक ठिकाणी संचय हो, कोरडी जमीन दृष्टीशी पडो. आणि तसे झाले. देवाने कोरडी जमिनीशी भूमी म्हटले, भूमी पृथ्वी म्हटले व जलचे संचय समुद्र म्हटले. आणि देवाने पाहिले की चांगले आहे. मग पृथ्वीविषयी संदर्भात देवाने योग सेवक जे देवाचे दास जे सेवक योग आहे, योबला प्रश्न करतो देवाने. योग 38 अध्याय 4 वचनमध्ये देवाने योबला प्रश्न करतो, मी पृथ्वीचा पाया घातला तेव्हा तो कुठं होतास? देव म्हणतो, मी पृथ्वीचा पाया घातला तेव्हा तो कुठं होतास? प्रश्न करतो. अजून एक प्रश्न देवाने योबला करतो, पृथ्वीच्या विस्ताराचे तुला आकलन झाले आहे काय? देवाने योबला अजून एक प्रश्न कर, पृथ्वीच्या विस्ताराचे तुला आकलन झाले आहे काय म्हणतो. आणि पवित्र शास्त्रामध्ये उपदेशक 9, 4, 5, 6 पहिला अध्याय, उपदेशक पहिला अध्याय 4, 5, 6 या पवित्र शास्त्र वचनामध्ये काय म्हणतो आपण पाहूया. एक पिढी जाते व दुसऱ्या पिढी येते. पृथ्वीच काय ती सदा, इथे पृथ्वीची काय ती सदा कायम राहते. सूर्य उदय पाहून अस्तशी जातो आणि त्यातून आपल्या उदयस्थानकडे धाव घेतो. वायू दक्षिण दिशेकडे होतो व उलटून उत्तर दिशेकडे वाहतो. तो एकासारखा घुमत जाऊन पुन्हा पुन्हा आपली फेरी करतो. उपदेश या पवित्र शास्त्र या वचनामध्ये 1 ते 4, 5, 6 वचनामध्ये आपण पाहिलो. पृथ्वीचे विषय सांगतो. एक पिढी जाते व दुसऱ्या पिढी येते. पृथ्वीचे काय ती सदा राहते, सदा सूर्य कायम राहते म्हटलेलं आहे.
म्हणजे आपल्याला कळून येते की पृथ्वी फिरते का ग्रह चंद्र तारे नक्षत्र फिरतोय, आपल्याला या वचनामध्ये आपल्याला दिसून येत आहे. अजून एक पवित्र शास्त्रामध्ये अजून एक वचन आपण पाहूया. उत्पत्ती पुस्तक 1 अध्याय 6, 7, 8, 9, 10पर्यंत जर आपण वाचन केलं, देवाचे वचन आपल्याला काय सांगू ते पाहूया. मग देव बोलला, जलाच्या मध्यभागी अंतराळ हो व ते जलाशी दुभागणे हो, असे देवाने अंतराळ केले. आणि अंतराळ खालचे व वरचे जलाशी वेगळे केले. आणि तसे झाले. देवाने अंतराळ आकाश म्हटले. आणि संध्याकाळ झाली व सकाळ झाली या दुसरा दिवस. मग देव बोलला, आकाश खालचे जलाशी एक ठिकाणी संच व कोरडी जमीन दृष्टीशी पडो. आणि तसे झाले. देवाने कोरडी जमिनीशी भूमी म्हटले व जलाचे संच समुद्र म्हटले. देवाने पाहिले की चांगले आहे. कोरडी जमिनीशी देवाने भूमी म्हटलेलं आपण अगोदर पाहिलेलं आहे. ते कोरडी जमीन, भूमी, पृथ्वी फिरते का नाही या संदर्भात आपण या विषयामध्ये आपण बोलायला लागलो. त्याच गोष्टी पृथ्वीच्या विषयामध्ये त्याच गोष्टी जर आपण पाहिलो, त्याच गोष्टी आपण पवित्र शास्त्रामध्ये यहूदाच्या पत्र या वचनामध्ये पाहिलं. ते लज्जारूपी पेच दाखवणारे समुद्राच्या विक्राळ लाडा भ्रमण करणारे तारे असे आहेत. त्यांच्यासाठी निवड कळक व सर्वकाळ राखून ठेवलेला आहे. भ्रमण करणारे तारे म्हटलेलं आहे. तारे फिरतात म्हणजे भ्रमण करतात, फिरतात याचा अर्थ. त्याच गोष्टी आपण स्तोत्रसहितामध्ये पाहिलं तर स्तोत्रसहिता 104, 5 वचनमध्ये पवित्र शास्त्र देवाचे वचन काय सांगतो आपण जर पाहिलं तर तू पृथ्वी तिच्या पायावर अशी स्थापिली आहेस की ती कधीही ढळणार नाही. म्हणजे तू पृथ्वी त्याच्या पायावर अशी स्थापली आहेस की ती कधीही ढळणार नाही. म्हणजे हलणार नाही, ढळणार नाही. म्हणजे याचा अर्थ आहे की पृथ्वी फिरत नाही. आत्तापर्यंत आपण पाहिलं जे शाळामध्ये शिकवतात पृथ्वी फिरते म्हणून. मग आपण जर बायबल देवाच्या पवित्र शास्त्र जर वचन जर वाचन केलं, संशोधन जर केलं तर पृथ्वी फिरत नाही म्हणून आपल्याला या देवाच्या वचनामध्ये आपल्याला स्पष्ट दिसून येतं की पृथ्वी फिरत नाही. चंद्र, तारे, सूर्य, नक्षत्र हे फिरतात म्हणून आपल्याला या वचनामध्ये आपल्याला कळून येतो. काय म्हणतो तो, पृथ्वी त्याच्या पायावर अशी स्थापली आहेस की ती कधीही ढळणार नाही. म्हणजे पृथ्वी फिरणार नाही, ढळणार नाही. म्हणजे पृथ्वी फिरणार नाही याचा अर्थ आहे. त्याच गोष्टी पवित्र शास्त्र देवाच्या वचनामध्ये अजून पाहिलं. स्तोत्रसहिता 93 अध्याय 1 वचनमध्ये पाहिलं. परमेश्वर काय म्हणतो पाहूया. परमेश्वर राज्य करीतो, त्याने ऐश्वर्याचा पहिराव घातला आहे. परमेश्वराने समर्थाचा पहिराव घालून कंबर कसली आहे. म्हणून पृथ्वी स्थिर आहे, डळमळत नाही. म्हणजे इथं पण काय म्हणत आहे की पृथ्वी स्थिर आहे, डळमळत नाही. म्हणजे स्थिर म्हणजे काय, आपण पाया घालून घर बांधतो. आपलं घर कधी हलते का, डळमळते का?
नाही. त्याच पद्धतीने देवाने जे पाया घातलेल्या पृथ्वीला ते पृथ्वी स्थिर आहे, डळमळत नाही. म्हणून स्तोत्र 93 पहिला वचनमध्ये आपल्याला देवाने सांगितलेलं आहे. देवाच्या वचनामध्ये आपल्याला आपण पाहत आहोत, देवाचे वचन आपण पाहत आहोत. पृथ्वी स्थिर आहे, डळमळत नाही, म्हणून आपण या देवाच्या स्तोत्र 93 पहिला वचनमध्ये पाहिलो. परत पृथ्वीच्या विषयी देवाने आपल्या पवित्र शास्त्रात अजून एकदा स्तोत्रसंहिता 19 अध्याय 1 ते 10 वचनपर्यंत जर वाचलो, पृथ्वीच्या विषयी, सृष्टीच्या विषयी सांगितलेले जे गोष्टी आहे, आकाश देवाच्या महिमा वर्णिते, अंतरिक्ष त्याची हस्तकृती दर्शविते, दिवस दिवसाशी सावध करतो, रात्र रात्राला ज्ञान प्रगट करते. वाचा नाही, शब्द नाही, तर त्याचे शब्द वाणी ऐकू येत नाही, तर त्याचे शब्द दिगंतरी पोचतात. सूर्यासाठी आकाशात त्याने मंडप घातला आहे. सहगृहातून वारासारखा तो बाहेर पडतो. तो वीर पुरुषाप्रमाणे आपल्या मार्गाने धावण्यात आनंद पावतो. आकाशाच्या एका सीमेपासून निघून दुसरे सीमेपर्यंत तो भ्रमण करीत जातो. त्याच्या उष्णतेपासून काही एक सुटत नाही. परमेश्वराचे नियमशास्त्र परिपूर्ण आहे, ते मनाच्या पुनर्जीवन करतो. परमेश्वराचे निर्बंध विश्वसनीय आहे, तो बोल्याशी समजस करतो. परमेश्वराचे विधी सरळ आहेत, ते हृदयाला आनंदित करतात. परमेश्वराची आज्ञा चोख आहे, ते नेत्रांना प्रकाश देते. परमेश्वराचे भय शुद्ध आहे, ते सर्व काळ टिकणार आहे. परमेश्वराचे निर्णय सत्य आहे, ते सर्वत्र न्याय आहे. ते सोन्यापेक्षा भवनकाशी, सोन्याच्या राशीपेक्षा इष्ट आहे. ते मधापेक्षा गोड आहेत. ते आता स्तोत्रसंहिता 19 1 ते 10 वचनपर्यंत जर वाचन केलं, आता देवाचे वचन जे सांगितलेले आहे, म्हणजे पृथ्वीच्या विषयी, सृष्टीच्या विषयीमध्ये आकाश देवाच्या महिमा वर्णिते, अंतरिक्ष त्याची हस्तकृती दर्शविते, दिवस दिवसाशी सावध करतो, रात्र रात्राला ज्ञान प्रगट करते. वाचा नाही, शब्द नाही, तर त्याचे शब्द वाणी ऐकू येत नाही, तरी त्याचे शब्द दिगंतरी पोचतात. सूर्यासाठी आकाशात त्याने मंडप घातला आहे. सहगृहातून वारासारखा तो बाहेर पडतो. तो वीर पुरुषाप्रमाणे आपल्या मार्गाने धावण्यात आनंद पावतो. आकाशाच्या एका सीमेपासून निघून दुसऱ्या सीमेपर्यंत तो भ्रमण करत जातो. त्याच्या उष्णतेपासून काही एक सुटत नाही. परमेश्वराचे नियमशास्त्र परिपूर्ण आहे, ते मनाचे पुनर्जीवन करतो. परमेश्वराचे निर्बंध विश्वसनीय आहे, तो बोले समजस करतो. परमेश्वराचे विधी सरळ आहेत, ते हृदयाला आनंदित करतात. परमेश्वराची आज्ञा चोख आहे, ते नेत्रांना प्रकाश देतो. परमेश्वराचे भय शुद्ध आहे, ते सर्व काळ टिकणार आहे. परमेश्वराचे निर्णय सत्य आहे, ते सर्व तो न्याय आहे. ते सोन्यापेक्षा बनवकाशी, सोन्याच्या राशीपेक्षा इष्ट आहेत. ते मधापेक्षा गोड आहेत. ते मधापेक्षा गोड आहेत. म्हणून आपण स्तोत्रसंहितेमध्ये पाहिलो. आता परत उत्पत्तीमध्ये पृथ्वीच्या विषयी अजून एक वचन सांगतो. उत्पत्ती पहिला अध्याय 15 ते 18 वचनपर्यंत जर आपण वाचन केलं, पृथ्वीला प्रकाश देण्यासाठी आकाशाच्या अंतराळात ते ज्योती होत, आणि तसे झाले. देवाने 2 मोठे ज्योती केले, दिवसावर प्रभुत्व चालवण्यासाठी
मोठी ज्योती आणि रात्रभर पर्वत चालवण्यासाठी लहान ज्योती आणि त्याने तारेही केले. पृथ्वीवर प्रकाश पडावा, दिवस व रात्र यावर पर्वत चालवावे आणि प्रकाश व अंधकार यास भिन्न करावे म्हणून देवाने आकाशाच्या अंतराळात ते ज्योती ठेवले. ते देवाने पाहिले की हे चांगले आहे. उत्पत्ती 1 अध्याय 15 ते 18 वचनमध्ये जे गोष्टी जे सांगितलेलं आहे देवाने, म्हणजे याचा अर्थ आहे की पृथ्वी फिरत नाही. आत्तापर्यंत जे संशोधन केलेले जे सायन्स जे संशोधन करता जे आहे जे आता शाळामध्ये जे शिकवते जे गोष्टी आहे पृथ्वी फिरतात म्हणून, ते चुकीचं आहे. कारण पृथ्वी फिरत नाही. पृथ्वी फिरत नाही. दिवस रात्र वर्ष ऋतू हे कळण्यासाठी सूर्य चंद्र नक्षत्र हा ग्रह फिरतात, परंतु पृथ्वी फिरत नाही असं आपल्याला कळून येतो. कारण जे देवाचे वचन जे आहे ते सत्य आहे. कारण पृथ्वी फिरत नाही. पृथ्वी फिरत नाही. सूर्य चंद्र नक्षत्र ग्रह हे फिरतात, परंतु पृथ्वी फिरत नाही म्हणून आपण बायबलमध्ये पाहिलो. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडले असतील सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉनला दाबा. जय ख्रिस्त, जय भारत. आमीन.